नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। दुपारचे 2:30 वाजलेत, 2:30 वाजले असतील। तर 2:30 वाजता आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात। आता मी आवरून रेडी झाली आहे, जायचं आहे बाजारामध्ये ना। आपले पित्र पण आलेले आहेत आता, आणि पित्रांसाठी आपल्याला भाजीपाला पाहिजे। आणि आज बाजार आहे, त्याच्यामुळे मी बाजारात चालले। इथला नाही आहे, आमच्या इथला बाजार नाही आहे, आज दुसऱ्या गावचा बाजार आहे, घारगावचा। तिकडे चालले बाजारात, भाजीपाला लागणार आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं आता सगळा पाहिजे काही भाजीपाला आपला घेऊन यावं, म्हणजे आपल्या पित्रांच्या दिवशी आपल्याला ते सगळा भाजीपाला लागतो, म्हणजे निवडून निसून वगैरे सगळं काही व्यवस्थित आपल्याला करता येईल। तर चला आणूया बाजार। येतो का पिशवी दारायला? नाही, हात दुखतो दादा, येत असलं चल दरवाजा लाव रे। आय लाव ना, झोपशील तसाच धर, लावून घे। कोण हे का हे गेलेले? आम्ही बाजार घेऊन लवकरच आलो होतो, परंतु आम्हाला जायचं होतं जरासं बाहेर, थोडंसं एक ठिकाणी जायचं होतं, त्याच्यामुळे ते काय व्हिडिओमध्ये घेण्यासारखं नव्हतं, त्याच्यामुळे मी काही घेतलेलं नाही। तर आता आलोय, उशीरच झाला होता यायला, आम्हाला जरा अंधारच पडला होता, भेटायला जायचं होतं एक ठिकाणी, तिकडून जाऊन आलो। ते आज सुट्टी असल्यामुळे आम्हाला बाकीची भरपूर कामं करावं लागतात अशी सुट्टीत, कुणाला भेटणं, कुणाला काय इकडं जाणं तिकडं जाणं, तर ते केलं। त्याच्यानंतर मग आता काय केलं, आल्यानंतर कुकर लावला, भाकरी करून घेतल्या। मला खायचं वरण भात, त्याच्यामुळे कुकर लावणं गरजेचं होतं। वरण भाताचं कुकर लावून घेतलं, भाकरी केल्या यांच्यासाठी। आता यांना तेव्हा भाजी काय करायची, तर ते मला काय म्हटले थापवडी कर, त्यांना आज थापवडी खायची होती, पितरपाटात केली जाते ती, तर म्हटलं चला आता करते आणि तुमच्याशी पण थोडंसं ते शेअर करते। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ते थापवडी करते। काय केले, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलंय, त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची ह्याचं मी वाटण तयार करून घेते, बारीक करून घेतलं। त्यानंतर मग आता कढई तापायला ठेवली आहे, थोडंसं तेल घालून घ्यायचं कढईमध्ये। तेल तापलंय, तेलामध्ये टाकू मोहरी, नंतर जिरं आणि नंतर हळद। वाटण तयार करून घेतलं होतं ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। घेतलं मी बेसन पीठ, त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घालून आपल्याला बेसन पीठ कालवून घ्यायचं आहे। आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे, थोडक्यात आपण हे पिठलंच बनवतोय, घट्ट पिठलं बनवायचं आणि एका ताटामध्ये तेल लावून थापायचं। अशा पद्धतीने मी बेसन पीठ बनवून घेतलंय, ते आता सगळं याच्यामध्ये घालून घेते। मंद गॅसवर हे चांगलं शिजून द्यायचं। घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर। आता कोथिंबीर घालून झाली की मस्त असं
शिजून द्यायचं आहे घट्टसर, चांगलं शिजून द्यायचं याला आणि मगच वडी आपल्याला थापायला घ्यायची आहे. याला थोडंसं ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत. अशा पद्धतीने आपलं घट्ट झालं पाहिजे हे पिठलं. अजून पण घट्ट होईल, हे शिजायचं आहे अजून थोडंसं. तोपर्यंत आपण ताटाला तेल लावून घेऊ. लावते ताटाला तेल. तेल लावलं म्हणजे खाली चिटकत नाही, आपली वडी निघती चांगली. हे पहा मस्त असं आपलं पिठलं तयार झालंय. एवढं घट्ट झालं पाहिजे ते सगळं पिठलं. आता भांड्यामध्ये आपण काढून घेऊ. हे मस्त असं थापून घ्यायचं. गरम असतंय, थोडंसं जपून करायचं. वाटलं तर थोडासा गार पाण्याचा हात घ्यायचा आणि ही वडी आपल्याला मस्त अशी पातळ थापून घ्यायची. मस्त अशी आपली वडी थापून घ्यायची. त्याच्यानंतर थोडासा खोबऱ्याचा किस आपल्याला वरून पसरून घ्यायचा आहे. कोथिंबीर, थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडायच्यात. आता हे आपण सगळं थंड व्हायला ठेवून घेऊ. आता ही तयारी आहे माझी. मला द्यायची आहे डाळीला फोडणी. फिकी डाळ खाल्ली जात नाही, थोडीशी फोडणी असली म्हणजे खायला पण छान लागते. म्हणून आता मी थोडीशी फोडणी देत आहे, जास्त तिखट नाही. मला भरपूर सारा लसूण आवडतो म्हणून मी जास्त लसूण घालते ह्या फोडणीला. आणि ही फोडणी पण अशी चरचरीत बसली पाहिजे म्हणजे डाळ खायला छान लागते. थोडंसं हिंग, हिरवी मिरची, हळद पावडर, चांगली तळून झाली की कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं घालायचं. चांगलं परतून द्यायचं सगळं. त्यानंतर डाळ, अशी चरचरीत फोडणी बसली की डाळ खायला पण छान लागते. चवीपुरतं मीठ. उकळी आली की डाळ खाण्यासाठी आपली तयार. तर पहा आता ह्या वड्या आपण कापू. मस्त अशी आपली थापोडी रेडी झाली आहे. तर पहा मस्त अशी आपली थापोडी खाण्यासाठी तयार झाली आहे. स्वयंपाक झालाय सगळा. आता जेवण करायचंय. जेवण करतो. बाजार आणलाय दुपारी, तो पण भाजीपाला सगळा धुवून ठेवायचा आहे, काही नेसायचा आहे. तुम्ही पाहिलं काल आपण ह्या बाजारातून भाजीपाला आणला होता. आता मी इथं मिठाच्या पाण्यात हे करून ठेवलंय त्याला. आता स्वच्छ धुवून ठेवायचा. असा भाजीपाला स्वच्छ धुवून ठेवला ना म्हणजे आपण स्वयंपाकाच्या वेळेस आपल्याला धुवून घ्यावा लागत नाही आणि माती कीटाणू काही असेल ते सगळं निघून जातं. पाण्यात परत एकदा मीठ टाकून घेतलंय मी. मला मिरच्या वगैरे धुवायच्या. काल मी 2 प्रकारच्या मिरच्या आणल्या होत्या भाजीला आणि त्या आणल्या होत्या तळायला. तर ह्या पण मिरच्या मी धुवून ठेवते.
बघा सगळा काही भाजीपाला मी स्वच्छ धुवून ठेवला आहे. आता हा संध्याकाळपर्यंत चांगला हा भाजीपाला चांगला सुकला की नंतर मग आपल्याला फ्रीजमध्ये भरून ठेवायचा आणि उद्याच्याला जेवढं लागेल तेवढं सगळं साहित्य आपल्याला एका ताटामध्ये काढून ठेवायचं, म्हणजे उद्याच्याला गडबड होणार नाही. पिठाचे डबे वगैरे घासून ठेवलेत. पीठ संपलेलं होतं, दळणं पण करायचेत मला आज. तर चला आता हा भाजीपाला सुकल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून देऊ. सोमवार आता मला बनवायची खिचडी, म्हणजे मंगळवारी दशमीचे आमचे आहेत पित्र. आता त्या पित्रांसाठी मग मी संध्याकाळची तयारी नंतर करेन, ती पण तुमच्याशी शेअर करेनच. तर चला आता खिचडी बनवते, परंतु आता व्हिडिओ बराच मोठा झाला असेल, इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.